बापू इतक्या लगबगीने कुठे चाललाय? भाजी काढायची संसरला जायचं या. होय राजी. म्हणलं इतक्या लगबगीने नाही बाबा. हो मी आता पप्पाला विचारणार आहे तुम्ही इकडे येताय का काय कामानिमित्ताने हॉटेलवर जाणार आहे. हा बाय बाय. बापू स्टँड काढा. मम्मीचे आमच्या भाकरी चालल्या. काय म्हणती? भाकरीला उशीर झालाय, भाजी झाली. हो मी तो लॉक पण व्हिडिओ काढला. टाक काढ. बंद कर नाही पळत नाही त्याला. माझ्या लक्षात न जाता 11 वाजता सोडायचा असतो व्हिडिओ गेला की लगेच चक्की करते लॉक करते. काय भाजी केली आहेस? भाजी मोड आलेल्या मटकीची. कालपणीच होती शिल्लक होती. मग काही मोड आलेली मटकी टाकून देते का? एवढ्या मोळ्या मागायची वय किती महाग आहे ती मोकळी तर मटकी. गावरान मटकी 120 रुपये किलो या. 120 का काहीतरी. मोकळी तरी करायची. मटकी कशी उगावती? अगं चपात्या नाही केल्या. रविवार शाळेत नाही जायचं तुम्हाला, डबं नाही तर म्हणून म्हणलं भाकरीच करावं. त्या उशीर झाल्या. मोकळी मटकी बाहेरचं काम केलं. मटकी कशी उगवती? मटकी झाड असतं येईल तुला माहित नाही. मटकीला मटकी, हुलग, तूर, मूग. हुलती काय ती तुरीचं माहितीये झाड असतं. तुरीचं असतं, मुगाचं असतं, मटकीचं असतं, पण मुलग्याचं असतं, वाटाण्याचं असतं. सगळ्याची झाडं असते ती बाळा तसले. याला वर तुरब्या निघतात. इथं आपल्या इथं वाटाणा आला होता ते तू नाही बघितला. वाटाण्याचं माहितीये की? तूर पण माहितीये ना? तूर पण माहितीये. ती हुलगा आणि मटकी तेवढंच माहितीये. हुलगा मटकी एवढी एवढी झाडं असते ती. आणि त्याला एवढं लांब तुरुंबे असतात. त्याला बा अशा शेंगा असतात. सगळं गसची गस असं एवढं तुरं निघतात वर आणि त्याला शेंगा लागतात. तिकडं होतं की अगं ती चवळी होती पण चवळीची झाड होती. चवळ, मूग, मटकी तशी सगळ्याची झाडं असतात. वाटाण्याची. परत ना घेवड्याचा येल असतो ते तुला तर माहितीये की? घेवड्याचा माहिती तसलं वाटाणा आणि तसल्या मुगाचं हिथं येल येत आपली हिथं ती मूग. तू खाती ती ओला मग नाही ती मूगच आहे बा. चवळी आहे चवळी. चवळी पण आहे मूग पण आहे. मग नाही मी खाल्ला चवळी खाल्ला. चला तर चालल्यात आमच्या भाकरी. आज भाकरीला उशीर झालाय. पार वाजल्यात तर 10:30. असं कपडे ही धुवून गुरांचा आवरून बसली मी भाकरीला. पोरांना आज काय शाळेत जायचं नाही म्हणून उशिरा चालत. हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघायचा. थोडं कट करून काढणार आहे तुम्ही. नाही तर मग परत कळणार नाही संध्याकाळपर्यंत काय झालंय. डायरेक्ट 9 वाजता व्हिडिओ येणार आहे. काय बापू म्हणता? काय भाजी धुतोय की संसरला जायचंय की. हो आता म्हणते उद्या उपास आहे तापास आहे. खायचंच बंद करायचं होईल. हा बायांना उपास का गाड्यांना हाया. हा उगा आपलं कसं बोलू नका गाड्या. हो भाजी घेऊन जा म्हणावा. का या भाजी घेऊन जा. पदशीर देणार. बेस्ट पेंड्या द्या उगा हिरव्या गार. होय नाही येणार. समजा पदशीर धुवून आणतो या निर्माळ. हा कसं इकलं तर चांगलं इकावा. हो अंधारच या कवा या. होय न्यानो. दिवसा या अंधारच या कवा या तरी बी स्वच्छच भाजी देणार. हा या का दादा काका मामा तुमच्याकडे कशी आहे भाजी? मुंबईला म्हणते 30 रुपयाला आहे. हो आता मुंबईला येते का हो तुमच्याकडे द्यायला? सांडग हे येते द्या. होय ना. पण आता काय या भाजीची पेंडी आता भाजी किलो भर भरायची 30 रुपये 2-4 रोज जायला. होय असू द्या कसं असेल तसं. हा या बर का समधी. होय राऊत पाहुणं हे हाय ते आपले ह्याची बी हाय ते काय ते काळूबाईचं नावच येत नाही. बाबर पाहुणं ही समधी पाहुणीच आहे ते आपली बघणारी ही समधी. पाटील साहेब तुम्ही बी न्यार राहत जा. पाऊस लय तुमच्याकडे म्हणत्यात.
मला नाही कळत ह्यातलं काय. दुसरे म्हणतात त्याच्यावर आपलं मी म्हणतो या. आमच्याकडे का ऊन पडलंय ठळक. चला नाही ना आता हे धारा ठेवू आता. हा आता सध्या वाजली 1 आणि कुशाला झिमझिम पाऊस येऊन गेलाय हो का. सरपण भिजलं तर बाहेरचं सगळं नाही ग हो का. आज कस काय वासारा येतात काय माहिती. उन्हातच ऊन पडलं कस चटके की लगेच थोडा वासारा. भाजी झाकून तुले ना तर बापू वायतात त्यान. आणि माझं चाललं होतं हे सगळं आवरायचं. हे सगळा पसारा खाली घातला होता. हे सगळं चकाचक केलं. आता उद्या पंचमी असल्यामुळं भावाचा उपास. वारुळाला जायचं. अजून भांडीच घासती. अजून जेवायचंय. 1 वाजून गेली. ज्ञानेश्वरी जेवली. अजून चुलीला पोत्याला द्यायचंय. सारवून काढायचंय. आताची सगळी मांडणी आवरून धुवून पुसून करून झाली. भांडी चकाचक घासून आणि आता जेवण करते मग घर सारावते. भूक लय लागली. 1 वाजली या. सकाळपासून कामच करते या. सध्या वाजलेत 6 आणि माझं चाललेलं आहे वटा सारवायचं. वारं कसलं सुटलंय बघा. थोडस आभाळ पण आलेलं आहे पण पाऊस ना पाणी काहीच व्हाय नाही. आणि सारवून काढले असं चकाचक. कसं दिसतंय सांगा कमेंट करून. सारवून काढले अंगण छान असं सगळं स्वच्छ झाडून ही करून काढले. का तर उद्या 2 दिवस सण असल्यामुळे. आणि इकडे एवढं साडवायचं राहिले तर मी सारावती अजून हो का. साडा ही का लावलेलं आहे. तिकडं शेण आहे या ठेवलेलं. गुरांचं आवरून मग सारवायला लागली. आणि मेहंदी धुवून काढली बरं का. काढली होती ती धुतली. आणि घर पण मस्त सारवून काढलेले छान असं 1च नंबर. चला घरात उजेड नाही हो का. पाठीमागच्या कॅमेराने दाखवते तुम्हाला. सगळं स्वच्छ. तुम्ही भांडी घासत होती ती बघितलं होतं. हे सगळं स्वच्छ भांडी घासून चुलीला पोत्याला ही देऊन मस्तपैकी ही सगळं स्वच्छ सारवून काढलं. कसं सण असल्यासारखं वाटत नाही. सारवून ही काढले बिगार. आणि इकडं ही पण सारवून काढलं. आता वाटा सारवून काढते पटापटा. राहिलाय तरी अजून एक अर्धा तास जाईन. वाटा सारवायचा म्हणल्यावर बरोबर मला 1.5 तास लागतं. दम खाऊन सारवावं लागतं. थोडं बसायचं थोडं सारवायचं थोडं बसायचं थोडं सारवायचं. सकाळ धरणं केसाला कांगवा नाही का काय नाही का. अवतार असा झालाय की काय मापच नाही. तरी तेवढ्या कामात ना आणि मेहंदी काढली. एका हातावर चिवणी एका हातावर ज्ञानेश्वरीने हो का. ह्या हातावर काढली ज्ञानेश्वरीने आणि या हातावर काढली चिवणी. म्हणली मावशे मी मेहंदी काढणार आहे या. म्हटलं जाऊ द्या पुरी शिकत्यात काय डिझाईन काढून काय व्हायचं तवा. तिची आई काय त्याच्या हातावर मेहंदी काढून देत नाही म्हणून माझ्या हातावर म्हणली मावशे ना मोठ्या पाणी सांग नको. आणि नको पाणी लय होतं. ती वायर निसाटली या त्याच्यामुळे ती वायर ही झाली. थम काकाला वायर पुन्हा जोडायला लावू नको. पाणी होतं पण टाकी होतच आणली आखी. मला सारवाय पाणी सकाळच्याला आंघोळीला लागल. लाईट 8:30ला यायची. जवळून वाट असू देत. चला झालं सारवून हो का. छानपैकी आता पार अंधार पडला. सगळं झालं सारवून चकाचक काढलं. देवाची वात उदबत्ती केली. इथं पण उदबत्ती आणून लावली एक मस्त. आणि आता स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. आधी चहा करायचा. शापूची भाजी आणली आत्यांनी. होईन तशीच. अंड्याची पोळी. अंड्याची पोळी टाकली का कसं होतं की तेल मीठ मसाला टाकून झालं की झालं. मी तशीच बेसन पोळी करायसाठी बेसन घेतलं. तेल मीठ मसाला टाकलं आणि तशीच केली. आजी काय विचारती तुला. काही कर बेसन पोळी कर बेसन कर. थापी वड्या नको. बांगड्या भरल्यात बरं का हो. उद्या पंचमी म्हणून सुट्टी असं ना आम्हाला. मेहंदी काढून बांगड्या भरून त्यांनी बघितलंय. पंचमीला काय असतं उद्या. उद्या उद्या नाही उद्या वारुळाला जायचं मस्तपैकी. वारुळ पुजायला जायचं. नंतर भावाचा उपास धरायचा. मग आम्हाला सुट्टी असेल का. उद्या नाही तुम्हाला परवा दिवशी पतंगी उडवायच्या. झोका खेळायचा. पुरणपोळी करायची. मस्तपैकी खायची. लय काम आहे. कुठं नाचाय जाता. कुठं शाळेत
दाखवली सुट्टी. दाद्या टोपले घेऊन चल, आमचं चाललंय भाजीची तयारी. आज सकाळ धरून काम काम काम. बापू गेलं आमची भाजी विकायला आणि काय झालं भाजी आलं ह्याने घेऊन काय उक्तीच दिली. बाजारात गेलं पळत पळत आणि भाजी उक्तीच देऊन गायब घरी. घरी आलं ज्ञानेश्वरीला घेऊन हुसू हॉटेलवर. काय काम होतं काय बापू घरी असतं तर पार या माणशीत जेवायला काय करणार. आता आल्यावरती सकाळी आता काय बापूंच छोटेलं बापू जेवाय जाणार नाही तुम्ही मग काय करणार आहे. आणि मला फोडणार मलाच खावा त्याचं. ती कुठे गेली तर ती गेली तर कुठं होय काहीतरी आणाय गेलं त्याला. आणि मग काय तुला खावायचं आणि मग तिथं नाही ती नॅनीला घेऊन गेले तर आणि ती ज्ञानूला घेऊन गेलत बापू. ती हा ज्ञानूला घेऊन बारामतीला गेलत काय आणायचं होतं काय माहिती. आणि मग मलाच खावलाय लागलं. ते नाही तर पोरगी गेली कुठं नाही म्हणलं बघा ना पोरगी असेल की तिथं कुठं जायची. मग त्यांना फोन लावल्या म्हणलं आम्ही दोघं आम्ही बारामती म्हणलं असू द्या बरं. तर अशा प्रकारे चाललंय. आणि आज आम्ही मस्तपैकी बेसन करणार आहे. बेसन गरमागरम आणि बाजरीची भाकरी असं चाललेलं आहे एकंदरीत आमचं. आणि इकडं शापूची भाजी पण आणली हो का रानातनं नीट करायची. या सकाळच्याला ह्यांना होईन की पोरांना शाळेत जायचंय त्यांना डबं. आता मला एक तिथले माझ्या रस्त्याने येताना काय झालं काय माहिती बाटली टोपण कुठे गेलं तेच कळलं ना. येताना गायब झालं उडून गेलं आणि बाटली चालली दप्तरात. असं तुला बोलताना पण काय वाटतं का तू आता अन्न बारीक कर. अगं काय माहित काय काल आता ती बाटली केवढीची होती. आता सकाळ पाणी कशात नेणार आहे शाळेत. आता असत्यानेच की बिस्लरीच्या बाटल्या काय का आता म्हणजे तू शाळेत जातोय का काय. अगं नाही दप्तरात मागे त्यात बाटली बसवलेली का त्यात पाणी तसंच आहे फक्त टोपणच गायब आहे. आधीच कमेंट करून आल्या आय बाप बिना शिकलेली असली आय बाप ही असली की पोरं पण तशीच इडी असते ती. आई बापांना दाखली नाहीत माझ्या पोरांना कुठं. मम्मी तू 12वी शिकली का 10वी शिकली. शिकलीच ना माझी पोरं इडीच आहेत तिन्ही. आता कमेंट तशा करतात माणसं तर काय नाही माझी पोरं तिन्ही इडीत. माझ्या संदीपला कळत नाही, माझ्या गोटमला नाही कळत, मनीषाला नाही कळत, सगळी इडीच आहे. आजीच्या का आजी शिकलीच म्हणलं की मला फक्त एकच आठवतं ते पिक्चरचं सारखं. होय एक जणीने कमेंट केली पोरं तशीच आई बाप आहे तशी म्हणल्या पोरं तरी कुठली शाही निघायची ती. तिला म्हणा लय शिकलेली तर लय हुकलेली असत्यात, आपली न शिकलेली बरी. ज्याचे आई बाप शिकलेली का नाही त्यांचं तर काय खरंच नाही. अनाथ आश्रमात तू माझी पोरं तिन्ही शिकली नाही फक्त 10वी झाली पण चांगल्याचा बाजार करते. येण्याचा तर नाही. मनीषा तर माझी एखाद्या वकिलाला मागे सारखी. कसं असतं माहितीये का कमेंट करणार थोडी जपून करावं त्या वाईट. पण काय असतं त्या दोघी तिघींना मी फ्री सोडलंय जाऊन द्या मरून द्या. व्हिडिओ तर प्रेस तिकीट केलं ना तरी त्यांना आपलं व्हिडिओ नाही दिसलं दुसऱ्या आयडिओ नाही तर कमेंट टाकते. लय नाही ताण घ्यायचा सवयचा परिणाम असतो एका एकाला. काय होतं त्यांना सवय लागलेली ती त्यांची सवय जाणारच नाही. कुणाला काय म्हणू, कुणाला काय बोलू, कुणाला काय देऊ का, कुणाला काय करू म्हणजे असं होतं. या असं नसतं ग ताई. कसं असतं ह्या तोंडाने आम खायचं आणि ह्या तोंडाने काहीतरी खायचं. कशाला चांगलं बोलायचं असलं तर चांगलं टाकायची कमेंट, नसले तर कशाला दगू टाकून पाप घेता हातावर अंगावर करून काय तोंडात आपल्या वाचा सुद्धा बोला की व्हायचं. कशाला येडं वाकडं, कशाला येड्यात शिरता वाकड्यात शिरता. टाकायची असली तर चांगली कमेंट, नसली तर चांगलं नाही टाकायची. आणि एकच भाकरी करा कारण का आपण चौघच जेवायला. ज्ञानेश्वरी आपण तिघच बापू ती आणि ज्ञानेश्वरी जेवून यायच्यात ना. मग आपण आम्हीच तिघ आहे आता जेवायला. तर मस्तपैकी करूया बेसन. उद्याचा मस्तपैकी तुम्हाला येईल व्हिडिओ. आणि आता काय करू माहितीये का सगळ्यांना बाय करू, गुड नाईट करू. भाजी ही गीत करायची अजून आम्हाला. जेवायचंय मस्तपैकी छान असं. पार आता अंधार पडला 8 वाजले असतील. बाहेर आबाळ पण आलंय. या बेसनच कर आज. बेसनच करू का बर बेसनच करूया चला. वड्या करते तसले
नको राम दे. ते म्हणतो मम्मी नको अपडेट बसत जाऊ कशाला अपदायचे असू दे. असू दे खायचंय म्हणले आपल्याला काहीतरी व्हायचं चिटपट. अगं ते वड्याचं खाऊच वाटत नाही मला. तेव्हा ते पाताळवर काय पाताळ खाऊ वाटतं बेसन. वड्याचं केलं का ती घट्ट टोटर बसते. नाही नाही तुझं बापू लयच अवघड खेळ राव. बेसन खाऊ वाटत नाही थपळ खाऊ वाटत. वा बेसन खाऊ वाटतं की थपुळ खाऊ वाटतं की थपी वड्या खाऊ वाटते तर फक्त मी सांगतोय ग त्याने टोटर बसतात लय. काळ्या मिरच्या इथं हिजत आणलेल्या इथं बायच्या सासून दिलेल्या मिरच्या. असं देत बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री.